आता पूर्वीच्या ज्या सगळ्या आपत्ती आल्या त्यापेक्षा ही आपत्ती ही अचानक कोसळलेली हं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस करणारी अशा प्रकारची आपत्ती आहे. त्याच्यामुळे मदत करताना सुद्धा यापूर्वीचे जे निकष होते, पूर्वीच्या ज्या सगळ्या अटी होत्या, हं. त्याच्या पलीकडे जाण्याची परिस्थिती, एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे राज्य सरकारनं आणि जसवाल साहेबांनी दोघांनीही समजून घेण्याची परिस्थिती आहे. बरं. आज जी मदत होते आहे त्याच्यामध्ये मुख्यतः जो सरकारचा जी.आर. आहे 30 मे 2015चा, हं. त्याच्या अंतर्गत कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टरी 8,500 रुपये त्यांनी देऊ केलेले आहेत आणि बागायती पिकांसाठी 17,000 रुपये. हेक्टरी. आजची मुख्यमंत्री हेक्टरी हं. मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली त्याचा आकडा तुम्ही पाहिला की त्याचं वास्तव लक्षात येईल. 31,64,000 शेतकऱ्यांना त्यांनी मदत दिली हो. आणि ती रक्कम आहे 2,215 कोटी. कोटी रुपये. हं. त्याचा भागाकार केला तर प्रत्येक शेतकऱ्याला 7,000 रुपये येतात मॅडम. हं. 7,000 रुपये एकदा दिले की जी.आर. मध्ये असं म्हटलेलं आहे की त्या हंगामात एखाद्या शेतकऱ्याला एकदा मदत दिली की परत त्या शेतकऱ्याला त्या हंगामात परत मदत देता येणार नाही. म्हणजे आता 7,000 रुपये ज्या शेतकऱ्याला दिलेत ती त्या शेतकऱ्यासाठी फुल अँड फायनल अशा प्रकारची मदत असणार आहे. बापरे. 7,000 रुपयात सोयाबीनचं 1 एकरचं वावर या सरकारने मला नांगरून दाखवलं, मी त्यांचे आभार व्यक्त करेन. नांगरणीचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा सुटणार नाही. हं. बियाणं आहे, खतं आहे, कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी पिकं उभी केलेली आहेत. तुम्ही आता प्रस्ताविकात म्हटल्याप्रमाणे संबंध वर्षभर ह्या हंगामाचे पैसे लेकरा बाळांच्या शिक्षणाला, पोटा पाण्याला त्याला वापरायचे होते, ते सगळे मातीत गेलेले आहेत. आणि ही आकडेवारी तुम्हाला मी बेरीजच करून भागाकारच करून सांगितली. हं. 7,000 रुपये फक्त त्याच्या वाट्याला येत आहेत. त्याच्यामुळे मागचे निकष या ठिकाणी लागू होत नाही. परिस्थिती वेगळ्या प्रकारची आहे. ही अभूतपूर्व अशा प्रकारची आपत्ती आहे. त्यामुळे अभूतपूर्व अशा प्रकारचीच मदत करावी लागेल. पंजाब हरियाणाचे शेतकरी परवा विदर्भामध्ये येऊन गेले. आम्ही सगळे नेते 3 दिवस एकत्र होतो. तिथल्या सरकारांनी मागचे सगळे जी.आर. बाजूला ठेवून दिले आणि अक्षरशः सर्वांच्या पलीकडे जात तिथल्या पंजाब, हरियाणा, हं. हं. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना तिथे मदत होताना आपल्याला दिसते. त्यांच्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती मी म्हणतो बरी आहे. हं. त्यामुळे सरकारने या निकष अटी शर्तींच्या पलीकडे जात शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. प्रति एकरी 50,000 रुपयाची मदत ही शेतकऱ्याला केली पाहिजे.